टाकलेली आहे आपण त्यामध्ये. ग्रेव्हीचं आता पाणी सुकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. तर टाकूया थोडंसं हे कांदा लसूण मसाला, त्यानंतर मटन मसाला, गरजेनुसार मिरची, थोडीशी हळद. हे मिश्रण सगळं आपण एकजीव करून घेऊया. बघू शकता मित्रांनो, ग्रेव्हीला किती छान कलर आलेला आहे. मस्त लाल लाल झालेला आहे. त्या 2 मिनिटं असं आपण त्यामध्ये परतून घेऊया. ग्रेव्हीचे पाणी आता पूर्णपणे सुकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चिकन ॲड करून घेऊया. आपण चिकन आधी थोडं वाफेवरती शिजवून घेतलेले होते, त्यामुळे याच्यात डायरेक्ट ॲड केलेले ते. मित्रांनो, असं सगळं एकजीव करून घ्यायचं. ग्रेव्ही आणि चिकन एकजीव करून घ्यायचं. बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या चिकनला. त्याच्यामध्ये थोडं पण लसूण जो ठेवलेला तर लसूण टाकून देऊ आपण याच्यात. आपल्या गरजेनुसार याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया आपण. जास्त काय पाणी घालायचं नाही आपल्याला, नॉर्मल पाणी घालायचं. बस एवढं पाणी आपल्याला पुरेसं झालेलं आहे. एवढं पाणी आपल्याला पुरेसं झालेलं आहे. आता भाजीला थोडी आपण उकळी येऊन देऊया. भाजीला आता चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये वरतून थोडं छोटं छोटं कापलेलं धनिया ॲड करूया. दोन मिनिटासाठी आपण हे त्याच्यावरती झाकून ठेवूया. 2 मिनिटानंतर झाकण करून बघूया आपण. झाकण काढून बघूया बरं आपलं चिकन कसं रेडी झालं काय. खूप छान आपलं चिकन रेडी झालेलं आहे.
ओके, आता आपण जेवणासाठी वाढून घेऊया. मित्रांनो, आता आपले सोयरे टेस्ट करून बघतात, ते सांगतील कसं झालंय आपलं चिकन. कसं झालंय चिकन अनाजीराव? खूप मस्त झालेलं आहे. छान झालंय का? हो, सुपर करणं असं आहे. सुपर. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.